Hello students, this is the YouTube channel Easy Science and Mathematics, Standard 8, Chapter number 6, Factorization of Algebraic Expression. In this video, we are going to learn the factorization of quadratic trinomial. Now, factors of quadratic trinomial. Now, what is meant by quadratic trinomial? See, the expression, algebraic expression in the form of ax square plus bx plus c is called quadratic trinomial. Here, one example of trinomial is given. X square plus 5x plus 6. It is a quadratic trinomial where a is equal to 1. The coefficient of this term is 1 and therefore a is equal to 1, then b is equal to 5 and c is equal to 6, and thus it is a quadratic trinomial. ट्रायनॉमियल याचा अर्थ त्रिपदी, की ज्या बैजिक राशीमध्ये ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये तीन पदं असतात, तीन टर्म्स असतात, त्यांना ट्रायनॉमियल म्हणतात. बघा, हियर दिस इज द फर्स्ट टर्म, दिस इज द सेकंड टर्म अँड दिस इज द थर्ड टर्म. सो इट इज ट्रायनॉमियल. अँड क्वाड्रॅटिक याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये जो व्हेरिएबल आहे त्याचा मोठ्यात मोठा इंडेक्स म्हणजे घातांक हा 2 असतो. आता यामध्ये व्हेरिएबल एक्स आहे आणि त्याचा मोठ्यात मोठा इंडेक्स 2 आहे आणि म्हणून इट इज अ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. मग अशा बैजिक राशींचे फॅक्टर्स म्हणजे अवयव कसे पाडायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. फॅक्टर्स ऑफ अ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. x square plus 9x plus 18. This is a trinomial. Now we have to factorize it. याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. नाउ इथे फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट 1 आहे. x स्क्वेअरच्या पुढे कुठलाही अंक नाही म्हणजे त्याचा कोइफिशियंट सहगुणक हा 1 आहे. तर इथे याचे फॅक्टर्स करताना कसा विचार करायचा, तर शेवटची जी टर्म आहे हियर c इज इक्वल टू 18, तर तेवढ्या संख्ये इतका गुणाकार म्हणजे प्रॉडक्ट शुड बी 18 अँड सम शुड बी इज इक्वल टू द कोइफिशियंट ऑफ द सेकंड टर्म. म्हणजे हे जे दुसरं पद आहे त्याचा जो सहगुणक आहे 9 तितकी बेरीज आली पाहिजे. सो प्रॉडक्ट शुड बी 18 आणि सम शुड बी 19. मग अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत की ज्याचा गुणाकार 18 असेल आणि बेरीज 9 असेल. तर त्या योग्य संख्या आहेत 6 आणि 3. बघा, 6 3 जा 18, यांचा गुणाकार 18 येतो अँड 6 प्लस 3 इज इक्वल टू 9. मग या दोन संख्यांचा किंवा या दोन अंकांचा उपयोग करून ही जी मधली टर्म आहे ती स्प्लिट करून लिहायची, विभागून लिहायची, स्प्लिट करायचं. सो वी हॅव टू स्प्लिट द सेकंड टर्म हियर. सो व्हॉट विल बी द नेक्स्ट स्टेप? एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 3x प्लस 18. बघा, या दोन अंकांचा उपयोग करून आपण हा 9x जो आहे तो 6x प्लस 3x या रूपामध्ये लिहिलेला आहे. आता इथे 3 पदं होते, इथे आता 4 पदं झाले. इथे 2-2 पदांचे गट करायचे, 2-2 पदांचे गट करायचे आणि प्रत्येक 2 पदांमधून कॉमन फॅक्टर काढायचा. सो हियर बिटवीन x स्क्वेअर अँड 6x, x इज द कॉमन फॅक्टर. सो व्हॉट विल रिमेन इन द ब्रॅकेट? इट विल बी x प्लस 6. आता इथे कॉमन काय निघणार आहे? 3, कारण 3च्या पाढ्यामध्ये 18 येतात, त्याच्यामुळे द कॉमन फॅक्टर विल बी 3 अँड इन द ब्रॅकेट व्हॉट विल बी द रिमेनिंग x प्लस 6. सी हियर x आणि 3 सक 18 म्हणून इथे 6 उरतील. आता इथे फॅक्टरायझेशन करताना हे लक्षात ठेवायचं आहे की या स्टेपमध्ये आपल्याला जे 2 ब्रॅकेट मिळतात त्याच्यामधले टर्म्स पण सारखे असतात, पदं पण सारखे असतात आणि त्यातलं चिन्ह पण सारखं असतं. इथे x प्लस 6 मिळालं आहे, इथे x प्लस 6 मिळालेला आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता या पायरीमध्ये x प्लस 6 हा कॉमन फॅक्टर झाला. मग x प्लस 6 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये दुसरे जे रिमेनिंग फॅक्टर्स आहेत x आणि प्लस 3 ते आपण लिहिलेले आहेत. सो x प्लस 6 अँड x प्लस 3 आर द फॅक्टर्स ऑफ द ट्रायनॉमियल x स्क्वेअर प्लस 9x प्लस 18. तर अशा रीतीने आपण विचार करून अवयव पाडू शकतो. तर हे पहिलं उदाहरण आपण बघितलं. आता दुसरं उदाहरण बघूया. सी हियर द सेकंड एक्झाम्पल. x स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. नाव हियर
द प्रॉडक्ट शुड बी 9. तिसरं जे पद आहे ते 9 आहे, म्हणजे तेवढा गुणाकार आला पाहिजे. अँड द सम शुड बी -10. मधल्या पदाचा जो कोइफिशियंट आहे तो -10 आहे. मग गुणाकार -10 आला पाहिजे. अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहे. आता प्रॉडक्ट 9 म्हणजे प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आहे आणि सम निगेटिव्ह आहे. आपण हे शिकलो आहोत की 2 ऋणसंख्यांचा गुणाकार धन येतो आणि 2 ऋणसंख्यांची बेरीज ऋण येते. म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला ज्या 2 संख्या मिळणार आहे त्या दोन्हीही निगेटिव्ह असणार आहे. बघा, -9 अँड -1 आर द 2 नंबर्स. -9 - 1 ऋणाचा गुणाकार धन येतो. 9 1 9 आणि त्याची बेरीज जी आहे -9 अधिक -1 याची बेरीज मात्र येणार आहे -10. मग -9 आणि -1 याचा उपयोग करून आपण इथे मधली टर्म जी आहे ती स्प्लिट करून लिहिणार आहोत. सी हिअर x² -9x -x + 9. इथे आपण मधली टर्म स्प्लिट केली. समजा तुम्ही इथे -x आधी लिहिला आणि मग -9x लिहिला तरी पण चालू शकतं. ठीक आहे. आता इथे आधीच्या उदाहरणाप्रमाणे 2 पदांचे गट केले. मेक द ग्रुप ऑफ 2 टर्म्स अँड टेक आउट द कॉमन फॅक्टर. नाव हिअर x² -9x याच्यामध्ये x कॉमन येईल. इथे काय उरेल मग x - 9 मायनस. आता या दोघांमध्ये कॉमन निघायला काही दिसत नाही आहे, पण तिथे कॉमन काय निघणार आहे मग 1 विल बी कॉमन फॅक्टर. सो -1 इंटू ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये काय उरेल x - 9. इथे प्लस आहे बघा, पण इथे मायनस असल्यामुळे कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह आहे, त्याच्यामुळे इथलं आपण कंस टाकल्यामुळे चिन्ह बदललं, ते प्लसचं काय झालं मायनस. आणि या आधी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला 2 सारखे कंस मिळतात, हे लक्षात ठेवायचं आहे. नाऊ x - 9 इट इज द कॉमन ब्रॅकेट. मग x - 9 हा पहिला अवयव झाला, पहिला फॅक्टर झाला. अँड द सेकंड फॅक्टर विल बी x - 1. x - 1. सो दस x - 9 इंटू x - 1. इथे गुणाकाराचं चिन्ह नाही आहे, पण तिथे गुणाकाराची क्रिया आहे. सो x - 9 इंटू x - 1 आर द फॅक्टर्स ऑफ द क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल x² -10x + 9. तर इथे आपण दुसरं उदाहरण बघितलं. आता तिसरं उदाहरण बघूया. थर्ड एक्झाम्पल. आता मी इथे उदाहरण घेताना प्रत्येक वेळेला वेगळं चिन्ह असेल किंवा वेगळा प्रकार असेल असं उदाहरण घेते आहे की जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस सेटमधली उदाहरणं सोडवू शकाल. सो द थर्ड एक्झाम्पल p² -2p -35. इथे दोन्हीही टर्म्स मायनस आहेत. नाऊ व्हॉट इज द कंडिशन फॉर दिस? प्रॉडक्ट शुड बी -35. गुणाकार -35 असला पाहिजे. अँड सम शुड बी -2. सम शुड बी -2. आता गुणाकार ऋण केव्हा येतो? जेव्हा एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल तेव्हा ऋण गुणाकार येतो. म्हणजे आपल्याला जे 2 संख्या मिळणार आहे त्यातले एक पॉझिटिव्ह असणार आहे आणि एक निगेटिव्ह असणार आहे. आता 7 आणि 5, 7 5 35 याचा गुणाकार 35 येतो हे आपल्याला समजलं. न सम शुड बी -2. -2 आपल्याला बेरीज पाहिजे आहे. मग इथे बेरजेला वजा चिन्ह असल्यामुळे आपण ज्या 2 संख्या शोधल्या 7 आणि 5 यापैकी मोठ्या संख्येला ऋणचिन्ह असणार आहे आणि लहान संख्या धन असणार आहे. सो -7 अँड 5 आर द 2 नंबर्स हुज प्रॉडक्ट इज -35 अँड सम इज -2. मग या 2 अंकांचा उपयोग करून आपण मधली टर्म स्प्लिट करणार आहोत. सी हिअर p² -7p + 5p -35. Now again make the groups of 2 term. Okay, see here p² -7p यामधून कॉमन काय निघेल? p will be common factor and in the bracket what will remain? p -7 प्लस. आता 5 आणि 35 आहे. 5च्या पाढ्यात 5 येतात, 5च्या पाढ्यात 35 येतात. So 5 will be common factor and what will remain in the bracket? p -7. 5 7 35, त्याच्यामुळे इथे काय येणार आहे 7 येणार आहे. So again here p -7 is the common bracket.
So the first factor will be p minus 7 into remaining terms we will write in the second bracket, that is p plus 5. So thus p minus 7 and p plus 5 are the factors of p square minus 2p minus 35. So let us see another type of example. See here, it is another type, 2x square plus x minus 45. आधीच्या उदाहरणामध्ये पहिल्या टर्मचा कोइफिशियंट 1 होता, पण इथे आता कोइफिशियंट आहे 2. म्हणजे कोणताही असू शकतो, 1 शिवाय कोणताही सहगुणक इथे असू शकतो. अशी पण उदाहरणं तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहे. तर नमुन्यादाखल आपण हे एक उदाहरण घेतो आहोत. सो 2x स्क्वेअर प्लस x मायनस 45. आता इथे गुणाकार किती पाहिजे बघा. इथे पहिलं आणि तिसरं ए आणि सी, पहिलं आणि तिसरं पद या दोघांच्या संख्ये इतका गुणाकार पाहिजे. मग वजा 45 गुणिले 2 वजा 90, वजा 90 गुणाकार पाहिजे आणि मधल्या पदाचा सहगुणक आहे 1, बेरीज 1 पाहिजे. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. आता आधीच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे गुणाकार वजा पाहिजे, म्हणजे एक संख्या धन असणार आहे आणि एक संख्या ऋण असणार आहे हे आपल्या लक्षात येतं. सो द टू नंबर्स आर 10 अँड मायनस 9, 10 व 90. या दोघांचा गुणाकार वजा 90 येईल आणि 10 प्लस मायनस 9 प्लस 1 त्याची बेरीज 1 येणार आहे. सो लेट अस स्प्लिट द मिडल टर्म. मधलं पद आपण स्प्लिट करून लिहू. 2x स्क्वेअर प्लस 10x minus 9x minus 45. Okay, now groups of two terms. Now here the common factor will be 2 and x, कारण दोनाच्या पाड्यात 10 येतात त्यामुळे 2 कॉमन निघेल आणि x कॉमन निघेल. So 2x will be the common factor. So what will remain in the bracket? x plus 5. 2 पंचे 10, त्याच्यामुळे इथे 5 उरणार आहे. ओके, नाव हिअर द कॉमन फॅक्टर विल बी 9, कारण 9च्या पाड्यात 45 येतात. सो मायनस 9 इट इज द कॉमन फॅक्टर अँड इन द ब्रॅकेट इट विल बी x प्लस 5. 9 5 45. बघा इथे मायनस असल्यामुळे हा मायनसचा काय झाला, प्लस झाला. सो x प्लस 5, x प्लस 5 इट इज द कॉमन फॅक्टर नाव. सो x प्लस 5 इट इज द फर्स्ट फॅक्टर and the second factor will be 2x minus 9. So write remaining terms in another bracket, 2x minus 9. So x plus 5 and 2x minus 9 are the factors of the quadratic trinomial 2x square plus x minus 45. So we have seen all types of examples. So if you understood the video, like the video, share it and subscribe the channel. Thank you.